पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. बऱ्याच दिवसानंतर आज आपण भेटतो, इंटरव्ह्यू करतोय आणि बॅक टू बॅक आता स्टारवरती मोस्ट पॉप्युलर फेस दिसतोय तो अक्षरचा. पहिलं तर काय सांगशील आणि पुन्हा एकदा स्टारवरती काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स? स्टार बरोबर काम करायला मला पहिल्यापासून म्हणजे 2011 सालापासूनच खूप गंमत येते, खूप मजा येते. ऑफकोर्स स्टारने मला लॉन्च केलेलं आहे 2011 साली, त्यामुळे त्या गोष्टी मी विसरू शकत नाही. आणि ते नातं आत्तापर्यंत चालू आहे किंवा यापुढेही ते चालू राहील अशी मी कधीच अपेक्षा ठेवली नव्हती किंवा मला असं वाटत नव्हतं की हे कंटिन्यू होत राहील, पण ते होतं आहे याचा मला प्रचंड आनंद आहे. आणि जसं मी याआधी म्हणालो होतो की कलाकाराच्या आयुष्यात सगळी अनिश्चितता आहे, पुढे काय होणार आहे कोणालाच माहीत नसतं आणि त्या ह्याच्यातूनच आपल्याला इन्सिक्युरिटी असते. पण असं चॅनल, स्टार प्रवाहासारखं चॅनल ज्यावेळेस पाठीशी खंबीरपणे उभं राहतं त्याच्यानंतर काम करण्याची एक वेगळी जबाबदारी आपल्यावरती येते आणि ती आता गंमत वाटते, कारण प्रत्येक वेळी ती जबाबदारी दिली जाते आणि ती जबाबदारी मी पार करू शकतो की नाही, माझी टीम पार करू शकते की नाही, हे बघणं आव्हानात्मक असतं आणि मजा येते. ह्या सगळ्या प्रोसेसचीच खूप मजा येते. नक्कीच स्वाभिमान मालिका संपली होती आणि पुन्हा स्टारवरती येते, अपेक्षित होते का खरंच स्टारवरती आपल्याला पुन्हा नवीन मालिका मिळणार? नाही, मी तुला कळलं तेव्हा तुझी एक्सपिरियन्स कशी होती? सुरुवातीला कळलं त्यावेळेस मी खूप एक्साईट झालो, कारण काय आहे, स्वाभिमान जस्ट संपली होती आणि 2च महिने झाले होते मला वाटतं, आणि तिसऱ्या महिन्यापासून या मालिकेच्या चर्चा सुरू झाल्या, म्हणजे की असं आहे चॅनलच्या मनात की मी एक पात्र करावं. तोपर्यंत माझं काही प्लॅनिंग नव्हतं की आता काय करायचं आहे. म्हणजे 2च महिने झाले होते, त्यामुळे घरच्यांना खूप वेळ दिला. त्या दरम्यान 2.25 वर्ष एक मालिका केली होती, त्यामुळे त्यांना वेळ देणं जास्त गरजेचं वाटत होतं. आणि त्या दरम्यान अचानक फोन आल्यामुळे असं सुरू झालं की अरे, आपण हे प्लॅनिंगमध्ये ठेवलं नव्हतं. मला असं वाटलं होतं की आता एक मालिका सतत मालिका करतो, कधी ना कधी तर हे थांबेल, कधी ना कधी तर हा प्रवास थांबेल, असं वाटत असतं कलाकाराला मनातून. पण तसं झालं नाही. या गोष्टीचा मला मनापासून आनंद आहे. सतत स्टार प्रवाह माझ्यावरती ही जबाबदारी देते, म्हणजे हे नक्की प्रेम आहे असंच म्हणावं लागेल मला. स्वाभिमानमध्ये तुझी आणि पूजाची जोडी जशी गाजत होती, बरेच फॅनपेज बनले होते आणि आता तुझं आणि ईशासोबतचे जी तुझी जोडी आहे ती लोकांना आवडते. तुझ्यापर्यंत पोहोचतंय का ते? हो, पोचतंय ना. सोशल मीडिया ही अशी गोष्ट आहे ना की आता आधी 2011 साली ज्यावेळेस बंद रेशमाचे करत होतो मी, त्यावेळी इतक्या लवकर प्रेक्षकांकडून कळत नव्हतं. म्हणजे टेलिव्हिजनवरती जे काही इंटरव्ह्यूज व्हायचे त्याच्या थ्रू किंवा प्रेक्षक भेटल्यानंतरच हे होत होतं. पण सोशल मीडियामुळे हे फार होतं आहे की मालिका येण्याआधीच किंवा एकदा जोडी कुठली आहे हे प्रेक्षकांना कळल्यापासूनच त्यांचे फॅन पेजेस सुरू होणं आणि ते प्रेम मिळणं हे सोशल मीडियामुळे खूप होतं आहे. बऱ्याच मालिकेमध्ये, म्हणजे सगळ्याच मालिकेमध्ये गोड दिसतोय आणि आता इथे थोडंफार खुसड किंवा हे असं की त्रास देतोय कलाला किंवा असं. तुला लोक काय बोलतात? म्हणजे सोशल मीडियावरती आता तू पण ॲक्टिव्ह असतो, सो तुझ्यापर्यंत त्याचाही कसा रिप्लाय येतो? रिप्लाय येतो. त्यांना हे माहिती असतं की अद्वैत चांदेकरच्या काही गोष्टी त्यांना पटत नाही आहेत, पण ही मालिका आहे आणि हे पात्र आहे हे त्यांना कळतं आहे प्रेक्षकांना. त्यामुळे ते हे समजून घेतात की जे काही असेल ते माझं परफॉर्मन्स आहे, तो माझ्या कामाचा भाग आहे. त्यामुळे ते पर्सनली मला तसा अफेक्ट करत नाही आणि करूही नाही. कुठल्याही ॲक्टरला ते पर्सनली अफेक्ट करू नये, कारण जे काही ॲक्टर करत असतो स्क्रीनसमोर ते एक पात्र आहे ना, आणि त्याच्या प्रोज आणि कॉन्स असणारच आहेत. आणि जर ते कॅरेक्टर अद्वैत चांदेकर हे परफेक्ट असतं तर पुढे जाऊन काही मजा नसते त्याच्यामध्ये काही ना काहीतरी फ्लॉज असायला पाहिजेत, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असायला पाहिजेत, ज्याचं चेंज मला दाखवण्यात गंमत वाटते आणि तसंच ते होतं. मालिकेमध्ये कला समजूतदार वगैरे इथे दाखवली. बिहाइंड कॅमेरा ईशा कशी आहे? खूप समजूतदार आहे ती. म्हणजे एकतर बेसिकली कला, या पात्राचं कास्टिंग जे आहे तिचं ते परफेक्ट आहे, कारण तिच्यामध्ये पण आर्टिस्टिक गोष्टी आहेत. तिला पण कलेबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि त्या गोष्टी ती खूप उत्साहाने त्या सगळ्या गोष्टी करते ज्या क्राफ्टशी रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे ती एक खूप सिमिलॅरिटी आहे. काही गोष्टी आता ज्या नोकझोकवाल्या आहेत अद्वैत आणि कलाच्या, त्याही गोष्टी काही ना काही अंशी सिमिलर आहेत. कारण माझी काम करण्याची पद्धत जी आहे ती मला थोडासा अभ्यास करून काम काय आहे, सीन काय आहे ह्या हिशोबाने मी खूप फोकस असतो, पण ती खूप नॅचरली काम करते. म्हणजे त्या क्षणाला ती 100% इन असते आणि ती डिलिव्हर करते. त्यामुळे कधी मला ते असं होतं की अरे, मी शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती एकदम सहज करून जाते. त्यामुळे त्याची एक गंमत आहे आणि ते कला आणि म्हणजे अक्षर आणि ईशाच्या त्या गोष्टी कला आणि अद्वैतमध्ये पण येत आहेत. तू अनेक मालिका केल्यास, अनेक नायिका तुझ्यासोबत काम करून केल्यास. तुझी आवडती नायिका तुझ्यापैकी त्यापैकी कोणती? सगळ्याच एकतर मुळात मला जे सहकलाकार लाभलेत आजपर्यंत ते खूपच उत्तम लाभलेत आणि मला असं वाटतं की ते सहकलाकार होते म्हणूनच माझंही काम तितकं ताकदीने पोचू शकलं. त्यामुळे मी असं एकीचं किंवा एकाचं नाव घेण्यात काही पॉईंट नाही आहे.
ज्या ज्या कलाकारांबरोबर मी काम केलेलं आहे त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेलं आहे. त्यामुळे ते सगळेच माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. आता त्या नायिकासुद्धा बघतील हे इंटरव्ह्यू. डिप्लोमॅटिक आन्सर. नाही, डिप्लोमॅटिक नाही, अगदी मनापासून सांगतोय मी हे. आणि काय वेगळं आणि एकाचं नाव घेऊन काही होणार नाही, कारण प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. ही गोष्ट काही खोटी नाही आणि ती गोष्टी बदलूच शकत नाही. चांदेकरांकडे 100वा वर्ष आहे हे देवीचं. कसं असणार आहे हे रूप, आणि आता तर विसर्जन शूट होणार आहे, सो काय सांगशील त्याबद्दल? पहिला जो इव्हेंट झाला त्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कलाची आणि माझी कशी ॲक्सिडेंटली भेट झाली आणि त्याच्यातून आमचे जे काही वाद सुरू झाले आणि ती त्या इव्हेंटमध्ये पोहोचली आणि इव्हेंटला पोहोचल्यानंतर माझा जो राग आहे तो टिपेला पोहोचला. इतक्या सगळ्या गोष्टी होऊन आत्ता जे विसर्जनाचं जो काही सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये मला असं अजिबात अपेक्षित नाही आहे की कला पुन्हा येईल. आता ती येते की नाही हे बघण्यासारखं आहे, आणि जर ती आली तर मी आता काय करणार आहे अद्वैत म्हणून हेही बघण्यासारखं आहे. अक्षरला अद्वैतमधला कुठला गुण आवडला आहे? परफेक्शनिस्ट आहे तो, बिझनेस माइंडेड आहे आणि तो ॲक्च्युली खूप चांगला मुलगा आहे अद्वैत. त्याच्यातल्या ह्या ज्या क्वालिटीज आहेत ना की स्वतः आपल्याला काहीतरी करायचं आहे, कर्तृत्ववान आहे, या गोष्टी मला खूप आवडतात त्याच्यातल्या. आपण जसं बघतो की भाऊ असतात ते एकमेकांसाठी, आता म्हणजे सख्खे भाऊ पण जमिनीसाठी किंवा कशासाठी भांडत असतात. तुमचं इथे वेगळंच नातं असतोय की ते भाऊ खूप स्ट्रॉंगली उभे राहतात एकमेकांच्या सपोर्टला. त्या दोघांबद्दल तू काय सांगशील? कारण सोहम, राहुल, सो हे दाखवले तुझे भाऊ दाखवलेत, तर सोहम तुला बऱ्यापैकी सपोर्ट करत असतो आणि राहुल तितकासं नाही आहे. एक तर बेसिकली शोमध्ये असं आहे की प्रेक्षकांना हे कळतं की राहुल जो आहे तो त्याच्या जे काही मनातल्या जे काही थॉट्स आहेत ते प्रेक्षकांना कळतात, त्या अद्वैतला कळत नाहीत. त्यामुळे अद्वैतचं दोघांवरही जीवापाड प्रेम आहे आणि ब्रदरली फिलिंग आहे ती, म्हणजे एक ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण माझाही लहान भाऊ होता जो 2019 साली गेला, अमोल, आणि त्याच्यामुळे तो जो एलिमेंट आहे ना तो एलिमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, एक ब्रदरवाला, आणि तो ऑनस्क्रीन मला प्ले करायला मिळतो आहे या दोघांबरोबर, ऋत्विक आणि ध्रुवबरोबर. मला त्याच्यात खूप गंमत वाटते आणि तसंच आहे आमचं ऑफस्क्रीन नातंसुद्धा. सगळ्यात आधी आम्ही जेलप झालो, भाऊ म्हणून, मित्र म्हणून, बडीज म्हणून. एकतर ते आम्ही तिघं एकत्र मेकअप रूममध्ये असतो, त्यामुळे खूप चिल आउट गप्पा मस्ती धमाल होत असते आमची, आणि त्याच्यातूनच आमचं बॉन्ड तयार झालं. आणि दोघांनाही दोघांचंही कामावरती मनापासून प्रेम आहे, जी आमच्या तिघा भावांमधली खूप मोठी सिमिलॅरिटी आहे जी मला आवडते आणि ती मला अट्रॅक्ट करते तिघांमधली, की तिघेही आम्ही कामाच्याबद्दल भयंकर आम्ही प्रेम करणारे आहोत आणि कामासाठी काहीतरी बेटर करण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये एक वेगळीच गंमत आहे. ज्या गोष्टी म्हणजे जे नातं मी माझ्या भावाबरोबर जगलेलो आहे त्याचे परिणाम तर जाणवणारच आहेत, कारण बेसिक फिलिंग तर मला त्याच्यातून मिळालेलं आहे. आता ते इथे कसं ट्रान्सफॉर्म होतं आणि ते आमच्या केमिस्ट्रीमध्ये कसं दिसतं भावाभावांच्या, हे बघण्यासारखं आहे. आणि मला माहिती आहे की हे खूप स्पेशल बॉन्ड आहे. जसं तू म्हणालास की आजकाल भाऊ भांडतात आणि अनेक गोष्टी होतात, सो त्या एलिमेंटवरती मी पण खूप काय म्हणतो आहे विचारपूर्वक मी काम करण्याचा प्रयत्न करतो आहे की मला एक खूप चांगला एक्झाम्पल सेट करायचा एक चांगला भाऊ म्हणून, आणि तसंच आमचा बॉन्डही आहे आणि तोच कंटिन्यू होईल असं वाटतं. नक्कीच तुझे जसे कॅरेक्टर आधीचे आवडले तसे हाही कॅरेक्टर आवडेल लोकांना, आणि थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल, आणि तुला मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू तुम्ही इथे आलात आणि प्रश्न विचारलेत. थँक्यू.